होतोस। अगं तुझ्या मुली एवढं भाग्य कोणाचं नाही। साक्षात सदाशिवाची मी पत्नी होणार आहे। नाही पार्वती तरी सुद्धा ही मैनाराने रडू लागते। एकापेक्षा एक सुंदर सर्व गुणांनी तेजस्वी असणारे धर्म, अतिशय सुंदर पराक्रमी बनाढ्य असा देह, एवढी सुंदर काया धर्मराज त्या ठिकाणी येतात। एकापेक्षा एक सुंदर वराडी येत आहेत। आज आमच्या कानेगाव नगरीमध्ये सुद्धा इथे उपस्थित सर्व आमच्या महिला मंडळांना आज प्रत्येकांना आईची आठवण आली। मुली काय म्हणतात आपल्या भाऊरायाला, आम्ही चार चिमण्या चार डोंगराच्या आड, अनसक्या भाऊराया खुशालीच पत्र धाड, दिवाळी आली या तोंडाला, कधी येशील न्यायाला, सख्या भाऊराया तुझे औक्षण कराया, कधी येशील न्यायाला, वाट पाहती कैवारी, वाट पाहते तुझी आई, कधी येशील न्यायाला, आठवितो तो क्षण आम्ही चार चिमण्या चार डोंगराच्या आड, सख्या भाऊराया खुशालीच पत्र झाड। लेख काय असते, लेख वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, आस माहेर सासर पांग बापाची फेडते, पांग आईची फेडते, कधी येशील न्यायाला, पंचमी आली तोंडाला, अरे भाऊराया आठवण येते घडीला, कधी नेशील न्यायाला। या पहिल्याच्या आठवणी होत्या। आता सुद्धा एवढं प्रेम आहे, मी नाही म्हणत नाही, पण आता थोडं प्रेम, आताच प्रेम आणि पहिलंच प्रेम थोडं वेगळं। ती मैनाराणी आपल्या पार्वतीला संस्कार देते, पार्वती आता तू आमची कन्या होतेस, आमची लाडू, लाडामध्ये आतापर्यंत आम्ही तुला वागवलं, आमची लाडाची कन्या, आता तू कैलासाची भगवान सदाशिवाची अर्धांगिनी होणार आहेस, आता तू पत्नी होणार आहेस, आई होणार आहेस, आता इथून पुढं कर्तव्य वाढणार आहे। आणि म्हणून जसं वडिलांच्या घरी हट्ट केला ना, तसं गोष्टीला हट्ट करू नकोस बाळा, आज तुला तुझी आई सांगते। दिवस जवळ आला लग्नाची, वरुण देव आले, वायुदेव आले, शुभ्र कांती स्फटिका समान त्यांचं स्वरूप, कुबेरजी आले, सोनेरी क्रांती ज्यांच्या अंगावरती आहे।